नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा टेक्निकल या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण आजच झालेला इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचा जो काही 21 फेब्रुवारी 2026 रोजी 11 ते 2 या वेळेत झालेला जो काही पेपर होता, या पेपरची उत्तरपत्रिका आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो आपल्याला या पेपरमध्ये किती मार्क्स मिळतील हे कळणार आहे. आपल्याला नक्कीच हा पेपर चांगला गेला असेल आणि आपण कालच दिलेल्या थेअरीचे जे काही नोट्स होत्या, IMP प्रश्न होते इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचे, त्याच्यातले बरेचसे प्रश्न या प्रश्नपत्रिकेत आलेले आहेत. आता खात्री करण्यासाठी मी सुद्धा तुम्हाला ते सर्व प्रश्न या ठिकाणी दाखवत आहे. बघा, हा प्रश्नसंच मी यापूर्वीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. दरवर्षी हा प्रश्नसंच खूप उपयोगी ठरतो आणि यातले सर्व प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेत असतात. याही वर्षी या प्रश्नसंचमधले कोणकोणते प्रश्न आलेले आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा आणि यासारख्या नवनवीन प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. यानंतर होणारे इंग्लिशच्या पेपरची सुद्धा IMP आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. त्यानंतर पेपर झाल्यानंतर पेपरची आन्सर शीटसुद्धा लगेच चॅनलवर टाकली जाईल. त्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. बघा, ह्या 80 गुणांचा आपला हा पेपर आहे. यातलं आपलं प्रॅक्टिकल एक्झाम आधीच झालेली आहे. त्यात आपल्याला 50 पैकी प्रॅक्टिकलचे मार्क्स मिळणार आहेत आणि या 80 पैकी 30% कन्व्हर्शन केलं जाईल आणि ते मार्क्स तुमचे धरले जाणार आहेत. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना हा पेपर अवघडही गेला असेल, तरीही या पेपरमध्ये कोणीही सहसा नापास होत नाही. तुम्ही नुसते ऑब्जेक्टिव्ह जरी पूर्ण केले असेल तरीही तुम्ही पास होणार आहात. आता फक्त किती मार्क्स मिळतील ते बघा. या महत्त्वपूर्ण सूचना कालच्या पेपरमध्ये मी सुद्धा तुम्हाला दाखवलेल्या होत्या. त्याच सूचना या ठिकाणी आहेत. बरीचसे IMP आपली कालचीच आलेली आहे. बघा, प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा 5 गुणांसाठी. पहिलं, ऑटोमॅटिक इस्त्रीमध्ये थर्मोस्टॅटचा वापर तापमान नियंत्रणासाठी केला जातो. ही गाळलेली जागा पाहिजे होती. तुम्ही पेन्सिल बरोबर घेऊन बसा. जर तुम्ही ही गाळलेली जागा पेपरमध्ये लिहिली असेल तर या ठिकाणी टिक मार्क करायचे आणि 1 गुण काउंट करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही मार्क्स मोजत चला. त्यानंतर दुसरी गाळलेली जागा, आर्मेचर सॉफ्ट आयर्न. त्याचं उत्तर आहे पासून बनवलेला असतो. ए हा पर्याय. हा पण तुम्ही लिहिला असेल तर 1 गुण, नसेल तर चुकीची फुली करा आणि 0 लिहा. तिसरं, सोलर सेल हे फोटो व्होल्ट तत्वावर कार्य करते. सी हा पर्याय बरोबर आहे त्याचा. 4, ग्राइंडरसाठी युनिव्हर्सल मोटरचा वापर करतात. बी हा पर्याय आहे त्याचा. 5वं, बॅटरी हे साधन रासायनिक ऊर्जेचे रूपांतर आहे. याला पण 1 गुण आहे. त्यानंतर जोड्या जुळवा 5 गुणांसाठी. बघा, पहिल्याचं डी, दुसऱ्याचं ई, तिसऱ्याचं ए आणि चौथ्याचं बी आणि 5व्याचं सी. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तरं लिहायची होती. जर तुम्ही ह्या जोड्या व्यवस्थित लावल्या असतील किंवा किती लावल्या आहेत, 5 गुणांचा हा प्रश्न आहे. 5 जोड्यांसाठी 5 गुण होते. तुमच्या किती बरोबर आल्या त्या ठिकाणी तेवढे मार्क्स या ठिकाणी लिहायचे आहेत. आता या 5ही जोड्या बरोबर आहेत म्हणून या ठिकाणी 5 गुण ग्राह्य धरा. रिकाम्या जागांचे 5 आणि जोड्यांचे 5. त्यानंतर सी भाग बघा, खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा 5 गुणांसाठी. पहिलं, ॲस्बेस्टॉस हा उष्णता वाहक आहे. हे विधान चूक आहे. दुसरं, बझरमध्ये टोल आणि घंटी यांचा समावेश असतो. चूक. 3, ट्रान्सफॉर्मर हे AC प्रवाहावर चालणारे स्थिर साधन आहे. बरोबर. चौथं, फिल्टर हे अशुद्ध DC सप्लायचे शुद्ध DC सप्लायमध्ये रूपांतर करणारे साधन आहे. बरोबर. त्यानंतर 5वं, गोदामामध्ये कॉन्ड्यूट वायरिंगचा वापर करतात. अशा पद्धतीने या ठिकाणी 5 गुणांसाठी हे 5 वाक्य आपल्याला दिलेली होती. पहिलं, दुसरं चूक आहे आणि उरलेली तिघं बरोबर आहेत. जर ते तुमची बरोबर असतील तर तुम्ही 5 पैकी गुण या ठिकाणी काउंट करायचे आहेत. हे झालं 15 गुणांचा प्रश्न.
त्यानंतर डी भाग हा पुन्हा तुम्हाला 5 गुणांसाठी आहे. त्याच्यातलं पहिलं बघा, सोलर सेलचे आउटपुट किती व्होल्टेज असते? त्याचं उत्तर आहे पहिलं 0.5 व्ही. बघा हे सगळे प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत. एक गुणांचा हा प्रश्न होता. सर्व प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही व्यवस्थित लिहिली असतील, तर तुम्हाला या प्रश्नाला सुद्धा 5 पैकी 5 गुण हे मिळणार आहे. अशा पद्धतीने पहिला प्रश्नच तुमचा 20 गुणांचा आहे. तो जरी तुम्ही कंप्लीट केला असेल, तरीसुद्धा तुमची पासिंग याच ठिकाणी होते. दुसऱ्याचं उत्तर आहे बॅटरी चार्ज करण्यासाठी इमर्जन्सी लाईट ट्रान्सफॉर्मरचा वापर होतो. फुल वेव्ह रेक्टिफायरचे 2 प्रकार, सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर. चौथं AC आणि DC प्रवाहावर चालणाऱ्या मोटरचं नाव आहे युनिव्हर्सल मोटर. आणि 5वं आहे हॉट प्लेटचे ऑपरेटिंग व्होल्टेज किती असते? ते आहे 230 व्होल्टेज AC. या पद्धतीने याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. 12 गुणांचा हा प्रश्न आहे. बघा त्यातलं पहिलं, या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तुम्हाला ज्या नोट्स दिल्या होत्या, त्या नोट्समध्ये मी तुम्हाला या सर्वांची उत्तरं दाखवते. जर तुम्ही त्यांचा व्यवस्थित अभ्यास केला असेल, तर तुम्हाला ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं सहज आली असतील. आणि आता जे 10वीला विद्यार्थी आहेत, त्यांनी एवढी काळजी घ्या, की ह्या नोट्स व्यवस्थित वाचा, म्हणजे आपल्याला चांगले मार्क्स मिळतील. बघा इस्त्री चालू केल्यानंतर फ्यूज जाण्याची कारणे. आपण त्याचं उत्तर पाहू. बघा या ठिकाणी इस्त्री चालू केल्यानंतर फ्यूज जात असेल तर त्याची कारणं. या ठिकाणी कारणं पॉईंट आहे बघा. ही 4 कारणं आपण लिहायची आहेत. सप्लाय कार्ड शॉर्ट असेल, हीटिंग एलिमेंट बोर्डाला स्पर्श करीत असेल, फ्यूज तार कमी प्रवाह क्षमतेची असेल. ही 3 कारणं लिहिली की आपल्याला 3 मार्क्स मिळतील. बघा या ठिकाणी दुसऱ्याचं उत्तर विद्युत बेलचं. त्याच नोट्समध्ये आहे आपलं उत्तर. प्रत्येक प्रकरणावर 1-1, 2-2 प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर चौथं आहे ट्रान्सफॉर्मरचे कोअरवरून पडणारे 3 प्रकार. बघा हे 3 प्रकार, कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर, शेल टाईप ट्रान्सफॉर्मर आणि बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर. ही उत्तरं या ठिकाणी लिहायची आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पॉवर सप्लायचे DC आउटपुट मिळत नाही कारण. बघा हे उत्तर हवं होतं त्या ठिकाणी. जर तुम्ही हे लिहिलं असेल तर तुम्हाला या प्रश्नाचे 3 मार्क्स नक्की मिळतील. त्यानंतर पुढचा हा प्रश्न विद्युत चिन्हे काढा. फायर अलार्म बेल, 2 वे स्विच आणि फॅन रेग्युलेटर. अशा पद्धतीची चिन्ह हवी होती आपल्याला. 3 गुणांसाठी हा प्रश्न होता. त्यानंतर पुढचं आहे ऑटोकॅडचे फायदे. बघा ते फायदे ऑटोकॅडचे. या पद्धतीने फायदे लिहायचे आहेत. त्यानंतर तुमचा प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरं लिहा. 12 गुणांचा हा प्रश्न आहे. कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं लिहायची होती. बघा त्यातले सुद्धा सर्वच प्रश्नांची उत्तरं आपल्या नोट्समध्ये आधीच दिलेली होती. पहा त्यांची उत्तरं. बघा हे ट्रान्सफॉर्मरचे फायदे. या पद्धतीने आपल्याला उत्तर हवं आहे. हा पुढचा प्रश्न, बॅटरीची देखभाल कशी करतात ते सांगा. हे 7 मुद्दे. ही आहे तुमची विद्युत मोटर. त्याचं उत्तर. हे तिसऱ्याचं उत्तर पाहिजे विद्युत मोटर. विद्युत मोटरच्या मुख्य भागांची नावे सांगून माहिती लिहा. आणि चौथा प्रश्न आहे DC पॉवर सप्लायची ठोकळ आकृती काढा. त्याचं उत्तर पहा. ही आकृती काढायची होती. त्यानंतर 5वं, ऑटोकॅडमधील मॉडिफाय मेनूतील खालील कमांडचा उपयोग लिहा. प्रश्न चौथा, सविस्तर उत्तरे लिहा. 10 गुणांसाठी 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. पहिलं, विद्युत गिझरच्या कार्यपद्धतीची माहिती. 2 2 वे स्विचने एक दिवा नियंत्रित करण्यासाठी मंडलाकृती काढा. आणि तिसरं आहे DC मोटरच्या योकचे मुक्त हस्तचित्र काढा. आपण यांची उत्तरं पाहू. आहे प्रश्न चौथ्याचं पहिलं,
विद्युत गिझरची कोणती दक्षता घ्याल? बघा आता प्रश्न 5वा, सविस्तर उत्तरे लिहा. तिन्ही प्रश्नांची उत्तर आपण एकसाथ पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, सोलर पॅनल व बॅटरीची निगा कशी घ्याल? दुसरं आहे, केसिंग कॅपिंग वायरिंगच्या पद्धतीच्या आकृतीसह माहिती लिहा, फायदे तोटे लिहा. आणि तिसरं आहे, इंडक्शन कुकरचे कार्यतत्व दर्शवणारी नामनिर्देशित आकृती काढा. बघा यांची उत्तरं आपल्याच नोट्समध्ये आहे. प्रश्न आहे, सोलर पॅनल व बॅटरीची निगा. हे दोन्ही प्रश्न, सोलरची निगा लिहायची, नंतर बॅटरीची निगा लिहायची. म्हणजे हा पहिला प्रश्न आपला कंप्लीट होतो. केसिंग कॅपिंग वायरिंगवर दुसरा प्रश्न विचारलेला आहे, प्रश्न 5व्यातला. बघा त्याचं उत्तर, फायदे तोटे लिहायला लावलेले आहेत. हे उत्तर आपण या ठिकाणी लिहायचं आहे पूर्ण. 8 गुणांचा प्रश्न आहे. त्यानंतर इंडक्शन कुकरचं ब्लॉक डायग्राम, कार्यतत्व दर्शवणारी नामनिर्देशित आकृती या पद्धतीने काढायची आहे. त्यानंतर 6वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणताही एक प्रश्न सोडवा. 10 गुणांचा हा प्रश्न आहे. 2 आकृत्या आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्याच्यावर आधारित, या माहितीवर आधारित आपल्याला ते आकृत्या आपल्या दिलेल्या पुरवणीवर काढायच्या होत्या. बघा हे दोन्ही. ऑरचा एक प्रश्न आहे, दोघांपैकी एक आकृती आपल्याला पूर्ण करायची. बघा ही पहिल्या प्रश्नासाठी दिलेली आकृती. दहा गुणांचा प्रश्न आहे हा. त्यानंतर दुसरी आकृती दुसऱ्या प्रश्नासाठी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली. त्यामुळे आपल्याला ह्या पेपरमध्ये किती मार्क्स मिळणार आहेत ते कळणार आहे. आपल्याला यासारख्या इंग्लिशच्याही नोट्स हव्या असतील. आता आपण पाहिलं की इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीच्या ज्या काही नोट्स आपल्या चॅनलवर उपलब्ध होत्या, त्यातले सर्व प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला कसे आले आणि तसेच इंग्लिशचेही प्रश्न आपल्याला हवे असतील, तर आपल्या चॅनलवर इंग्लिशच्या IMP क्वेश्चनची व्हिडिओ उपलब्ध आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देण्यात आलेली आहे. तो व्हिडिओ पहा आणि व्यवस्थितरित्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब. आपल्याला यानंतर काय हवं ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा.